महत्वाची बातमी, अनिल परब राज ठाकरेंच्या भेटीसाठी आता दाखल झालेले आहेत। महत्वाची बातमी आपण पाहताय, अनिल परब राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। निवडणुकांच्या अनुषंगाने भेटीगाठी या सातत्याने सुरू झालेल्या आहेत आणि आता अनिल परब हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। मुंबईमध्ये ठाकरेंच्या सेनेची आणि मनसेची युती होणार हे जवळपास निश्चित झालेला आहे। अधिकृत घोषणा होणं बाकी आहे आणि आता अनिल परब मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी सध्या पोहोचलेले आहेत। महत्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहताय। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहताय की बैठकांचं सत्र सातत्याने सुरू आहे। निवडणुकांच्या अनुषंगाने आता प्रत्येक पक्षाची तयारी सुरू झालेली आहे। त्याच्यामध्ये ठाकरेंची सेना आणि मनसे यांच्या राज्यामधल्या 5 नगरपालिकांमध्ये महानगरपालिकांमध्ये युती होऊ शकते असे संकेत मिळत आहेत। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। निवृत्ती, नक्कीच आपण पाहतोय की काल मनसेच्या नेत्यांची आणि ठाकरेंच्या नेत्यांची शेवटची बैठक पार पडली। त्यानंतर शिवसेना नेते अनिल परब हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावरती दाखल झालेले आहेत। अनिल परब हे मनसेच्या आणि ठाकरेंच्या जे जागावाटपाची चर्चा होती यामध्ये अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्यावरती खरं तर जबाबदारी होती आणि तेच आता शिवतीर्थावरती राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये युतीची घोषणा होणार आहे, पण घोषणा करत असताना कशा पद्धतीने घोषणा करायची, पत्रकार परिषद घ्यायची की संयुक्त मेळावा दोन्ही बंधूंचा घ्यायचा, या संदर्भात दोन्ही पक्षांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। ही चर्चा सुरू असताना आता स्वतः अनिल परब जे आहेत ते या शिवतीर्थावरती पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अनिल परब राज ठाकरे यांची चर्चा करणार आहेत, कारण की 2 तारखा आहेत, त्या 2 तारखांसंदर्भात त्यांची 2 तारखा ठरवण्यात आलेल्या आहेत। त्या 2 तारखांपैकी 1 तारखेला दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा केली जाणार आहे, परंतु ही घोषणा करत असताना कशा स्वरूपात करायची, पत्रकार परिषद घ्यायची की मेळावा घ्यायचा, या संदर्भात देखील चर्चा आजच्या बैठकीमध्ये होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्याचसोबतच काही मतदारसंघांमध्ये अजून देखील दोन्ही बंधूंमध्ये तेढ आहे। त्यामध्ये शिवडी, माहीम आणि भांडूप, विक्रोळी या 3 मतदारसंघांमध्ये अजून पण दोन्ही बंधूंमध्ये तेढ आहे। अजूनपर्यंत 9 जागांचा तेढ सुटलेला नाही। त्याच्यामुळे आजच्या बैठकीमध्ये या देखील जागांवरती चर्चा होण्याची शक्यता आहे, कारण की आपण जर याच्या अगोदर पाहिलं तर बाळा नांदगावकर, वरुण सरदेसाई, नितीन सरदेसाई आणि अनिल परब हे एकत्रित बसून बैठका करून संपूर्ण मुंबई महानगरपालिका आणि इतर आजूबाजूच्या महानगरपालिकांच्या चर्चा ज्या आहेत त्या चर्चा करत होते। जागा वाटपाचा तिढा लवकर कसा सुटेल या संदर्भात त्यांच्या चर्चा वारंवार सुरू होत्या। सर्व मुंबईतल्या 227 पैकी जवळपास सर्वच जागांचा तिढा सुटलेला आहे, परंतु 8 ते 9 जागा अशा आहेत ज्या भागामध्ये मनसेला देखील ती जागा पाहिजे किंवा ठाकरेंना देखील जागा पाहिजे, त्या जागांवरचा अजूनपर्यंत तिढा सुटलेला नाही। या तिढ्या संदर्भात देखील हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित भेटतील, परंतु त्या अगोदर अनिल परब जे आहेत ते राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावरती पोहोचलेले आहेत। निवृत्ती, जागा वाटपा संदर्भातल्या बैठकांचं सत्र जे आहे ते सुरू झालेले आहे। अनिल परब आता राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। आता काहीच दिवसामध्ये युती संदर्भातली अधिकृत घोषणा होऊ शकते। ही घोषणा मेळाव्याच्या माध्यमातून करायची की पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करायची, तर या संदर्भात अजून काही निर्णय झालेला नाही। मात्र महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा आहे की मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जरी ठाकरे बंधू एकत्र आलेले असले तरी राज्यामधल्या 5 महानगरपालिकांमध्ये ठाकरेंच्या सेनेची आणि मनसेची युती होऊ शकते असे संकेत बऱ्याच दिवसांपूर्वी राऊतांनी सुद्धा दिलेले आहेत। नक्कीच मुंबई महानगरपालिकेसोबत आजूबाजूच्या इतर महानगरपालिका, त्यामध्ये ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, नाशिक आणि पुणे महानगरपालिका या महानगरपालिकांमध्ये देखील दोन्ही ठाकरे बंधूंनी युती करावी असा आग्रह जो आहे तो त्यांच्या कार्यकर्त्यांनी धरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्यानुसार स्थानिक नेत्यांवरती जबाबदारी देखील देण्यात आली होती आणि त्यानुसार प्रत्येक नेते त्या ठिकाणी जाऊन चर्चा देखील करत होते आणि या ठिकाणी देखील युती होईल असं त्यांच्या वतीनं सांगण्यात आलं होतं। त्यामुळे स्थानिक नेत्यांनी देखील चर्चा केलेली आहे आणि तो देखील तिढा सुटलेला आहे, परंतु मुंबईमध्ये काही जागांचा तिढा आहे, परंतु अजून घोषणा झालेली नाही। 23 तारखेला खरं तर निवडणुकीचा अर्ज भरण्याची तारीख सुरू होते। 23 तारखेपासून 30 तारखेपर्यंत कालावधी देण्यात आलेला आहे, परंतु त्याच्या अगोदरच युतीची घोषणा होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे, कारण की दोन्ही पक्षातील सर्वच कार्यकर्त्यांनी तयारी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 6 ते 7 महिन्यांपासून दोन्ही ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातली चर्चा होती, त्या संबंधित नेत्यांना जबाबदारी देखील देण्यात आली होती आणि ह्या जबाबदारीनुसार त्या नेत्यांनी सर्वत्र चर्चा देखील केली आणि त्या चर्चेनं आता निवडणुकीचा वेळ आलेला आहे, परंतु सर्वांना आतुरता आहे ती म्हणजे घोषणेची। ही घोषणा झाल्यानंतर नक्कीच धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।